गाइज वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर आम्ही चाललोय आज फिरायला। आमच्यासोबत आहे अंशूचे बाबा आणि इकडं अविनाश आणि अनिल। तर आम्ही सकाळी उठून आमचा प्लॅन झालाय ना, आता वाजले जवळपास 9। सकाळी सगळं आवरून अंशूचं जेवण वगैरे बनवून घेतलंय सोबत। आज माझा उपवास आहे तर माझ्यासाठी पण खिचडी बनवून घेतली आणि अंशू आता हाय हाय करतोय। तर चला भेटूया पुढे। तर आम्ही आता बसलो इथे मिसळ आणि अंशूला काही नाही मिसळ मी दादा आणि तिकडे एक दादा हा दादा असे तिघच खाणार आहे आम्ही मिसळ। हे उपवासवाले माणसे आज आणि अंशू जेवण करून नाही राहिलाय। कसा बघ अंशू पिशवीत टाक। अंशू काय म्हणते तुला? हो मी चाललोय। बस वहिनीला आहे आणि चिप्सचा फोडा फोडायला आणि खायला सुरुवात हा करणार आहे। पण तुम्ही लय काळेवर राहिलाय दोघं पण। अंशू बारावीवर राहिलाय। अंशू जेवणा अंशू टोमॅटो दाखव। ही कंपनी वॉशरूमला जाऊन आली। देऊ चावी देऊ आपल्याला पुढे जायचं आता फिरायला जायचं ना। गाईस तर आम्ही आता माळशेर घाटाच्या पायथ्याशी पायथा नसतो वहिनी घाटाला घाटात आहे तर घाटात आलोय आणि आता ह्या दोघांना वॉशरूम जायचं होतं त्यामुळे ते जाऊन आले वॉशरूमला। जाहिरात हा तर बोलले तेच गेले होते तर ते जाऊन आलेत आणि नॅचरल आहे ते। पाऊस आला की पक्क हे चालली ड्रायव्हर थांबा तुम्ही। बघा इकडे थांबव रे काला हो नाही तर पाहू दे ना कसं आहे ते खाली करते का ग का पाऊस येतो का रे? नाही नाही इथं बघा भात मळणी चालली। इथं भात लावायचं कार्यक्रम चाललाय आणि इथं बैल बघा एवढ्या पावसामध्ये आणि इथं तर बायका पण बघा एवढ्या पावसामध्ये भात लावून राहिले आणि वरून झऱ्याचं पाणी बघा। वा झरा नाही रे धबधबा धबधबा झराच बोलतात ना मग ते मराठी 2 शब्द आहे। मराठी इज डिफिकल्ट। काय करते म्हणून दादा म्हणून मी फिरायला आलोय पोर सांभाळायला चाललंय म्हणा ना ब्लॉगन काय 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 मला फोटो काढून देणं पोर तर काय करून देणं अंशू हे बघ बघ मस्त कॅमेरा तेवढा हे करत नाही काढ लाईव्ह गाड्या पण नाही व्हिडिओ तर काढायला त्या गजब बेजती पण करताय बरोबर। कसला भारी सिनेरिओ झालेला आहे एकदम नाका घाट धुक्यामध्ये आणि पावसामध्ये हडप झालेला हडप। सिनेमॅटिक शो चालू आहे सिनेमॅटिक काढून राहिला काही दिवसानं पुढं धबधबा धबधबा आहे। आम्ही काय पावसात भिजणार नाही जास्त असं वाटायला धबधबा काय तुफान आलेला आहे वरून बाप वर जायला पण नाही दादा। खालची पब्लिक स्टँड चालू आहे सगळ्यांचा बघायचं पण चालू आहे। हे तुम्ही भिजायचं नाही म्हणताय आता काय तुमचं काय करावं तरी काय कारण की बाबा बोगदा कसला भारी व्ह्यू आहे बोगद्यातला।
अरे वय ना चालू कॅमेरा छोटा बॉक्स आहे पण लय भारी एक नंबर. हा इथून उतरा ना पण आडा ते काही कळा ना मग. माझ्या होते रस्त्यात नाही थांबलं त्या काही गाडीवर थांबले जेव्हा हे पहा पूर्ण वरती डोंग मधून घरी आणि काही व्हिडिओ आता उभे पण दिसून तुम्हाला काय करू शकत नाही मी. गाणी लावा ना गाडीमध्ये. अरे पाणी दगड बिगड नाही याच्या खाली. कसा आहे नजारा भाऊ नो. आता मग काय आलो व्हिडिओ साठी नाही आलो आपण खरं एन्जॉय करायला. काय पाऊस चालू आहे डोंगर पाक कसं भारी सिनेवर. काय लगे तर पोलिस पण काय करू शकते नाही का एवढं पाणी चालू आहे कंटिन्यू म्हणलं. पाणी पेक्षा ना एवढा पाऊस चालू आहे ना तर विचारात सोय नाही का. दादा काय झालं रे. नको व्हिडिओ नको बाबा मला. काय झालं का तू काढले प्रॉपर वायपरचा व्हिडिओ घे ना. मी गाडी उभी करतो पुढे नको पाण्यात. हो जाईन का सास मध्ये पुढे गाडी पुढे चालली ते व्हिडिओ चालू झाला नाही. सराउंडिंग ते पण ब्लॉग टाकणार आहे मस्त पैकी. आणि आपल्या ब्लॉगला बरोबर फ्रेम भेटला पाहिजे आता एवढा तुमच्यासाठी आम्ही डायरेक्ट माळशेजला पोहोचलोय आणि धबधबे पाहू शकतो किती मस्त दिसतोय सगळं पाणी. हे तुमच्यासाठी फक्त खर्च केलाय यांनी. ते ढगबग आपले हा ते ढग पाना मस्त राहिलं आपल्याकडे एक नंबर व्ह्यू. आणि कुठं ते पाणी पाना वरून पडतंय खाली पण पाणी सुद्धा दिसत नाही. कुठे ते माहिती वर पाय खाली पण ते बघ दादा ते पाणी बघ खाली येत नाही ते. अरे आताच पाणी आलं तिथं. पाणी नव्हतं एवढं. हा पाणी असं दिसत नाही आता यायला लागली. आता यायला लागले पण ते ऑटोमॅटिक जाते मधूनच. काय बोलतोय डायरेक्ट तो एका चॉकलेट साठी भांडणे. हवं तरी माझ्याकडे नाही तर तुला काय देतो. आता आहे ना वरतून आलं खालतून आलं ना आता जाताना कुठंच नाही थांबवणार बघा म्हणे आताच सगळे पॉईंट दाखवत आलो तुम्हाला खालून वर थांबा. आता चला नाही मुंबई जाऊन येऊ मग बरोबर परत एक्सप्रेस वे घरी येऊ. नाही एक्सप्रेस वे ला उलट जास्त आहे मस्त. इथून पण भारी एक्सप्रेस वे ला भारी बरं का. पुढे दिसले का लावायचं. अहो इथं थांबलेलं होतं. इथं लावतच होतो तेवढं तुम्ही दिसले. अशा पद्धतीनं आता आमच्यावर आणि ह्या समोरच्यांवर 2000 रुपयाचा दंड पडलाय. बेल्ट सीट बेल्ट अनिलने लावला नव्हता ड्रायव्हरने त्यामुळे इकडे चलन भरलं आणि आता इथं खाली आलं. इथं अंशीला आता भूक लागली तर अंशी मस्त मस्त वरण भात खातोय. बघा वरण भात वरून आणलं होतं मी वरण भात खाते. अंशू मस्त गाडीमध्ये वरण भात खातोय. इथं समोर हा नजारा आहे. आम्ही गाडीमध्ये आणि इथं खूप असे माकडे आहेत त्यामुळे आम्ही गाडीमध्ये बसले कारण मगाशी मी बाहेर निघाले होते तर
बाहेर निघालं होतं तर एक माकड माझ्या मागं लागलं, कारण अंशूचा वरण भात माझ्या हातामध्ये होता. जेव घालू राहिले ना तरी माकडं पाहू राहिले आणि सगळे इथं गाडीवर जमा झाले. काय करणार, आम्ही पण विशेष काय आणलं नाही. यांचं ना मस्त काम चालू आहे. अंशूला जेवायला घालून राहिले कारण टाइम झाला. आणि अंशूच्या बाजूने माकडे ना, अंशूची येऊन मग एक घास मोजू राहिले. जेवण काय करतोय पाहू राहिल्या वांद्र माकड सगळं इथं मक्कार आहे. ते पण अंशू जेवण करतोय, त्याची मम्मी त्याला भरवू राहिली. स्वेटर भरले होईल तिकडून. पडायला आला होता, पडला होता म्हणून या हाताने सावरायला. या हाताने चला मी वांदर पण दाखवतो तुम्हाला. माग वांदर भरपूर वांदर वांदर वांदर. अरे कसले घाबरते. अरे अरे ती मोठ्याला घाबरू राहिलाय सगळेच. तिकडे पण आहे पुढं वरती झाडा. जेवण केलंय, वरण भात खालाय ना, आता पाणी प्यायला कुदलाय. इकडे एवढा मस्त सिनेरी आहे. यांनी जाऊन मस्त गुट्टा बिट्टा खाऊन आले. तर पोलीस पण भरपूर आहे. आणि इथे वांद्र बघा, यांचा उरलेला वरण भात होता हा, ह्या चिल्ल्या बिल्ल्यांना खाऊ घातलाय. आणि बघा वांद्र, हे बघा किती धुकं आहे. एकदम खाली काहीच दिसत नाही आहे बघा. पूर्ण वरती पण गाडी गेल्या इथल्या. चला चला सेल्फी काढू आणले. परत स्टार्ट. अरे इथं बघा ना किती सागांचे झाड आहे. नुसते साग 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 साग. हा मी आलोय इथं काहीतरी बघा बो, नाही तर कोणी. मला उपवास आहे म्हणून मी गाडीमध्येच हे करते. अंशू पण मांडीवर झोपलाय, त्यामुळे मी हॉटेलला गेले नाही पण हॉटेलमध्ये. आणि हे लोक त्यांना जेवण करायचं होतं तर ते आतमध्ये गेले जेवण करायला. आणि अंशू आता उठल्यानंतर जेवण. आणि मी माझं इथं चाललं खिचडी खायचं काम घरूनच बनवून आणले. अंशू मांडीवर झोपलाय त्यामुळे मी काय गेले नाही. ते गेलेत जेवण करताय ते पण थोडा वेळ झाला जाऊन.